मार्केटमध्ये आपलं उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे, उद्या म्हणजे सोमवारी, आणि ह्या वीकमध्ये मार्केट कसं राहू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आजच्या प्रेडिक्शनमध्ये आपण करणार आहोत. तर ह्याच्या आधी बघा, ज्या पद्धतीने आपण प्रेडिक्शन केले त्या पद्धतीने परफेक्टली वर्किंग होतंय किंवा नाही होतं तुम्ही ऑलरेडी बघितलं आहात. आणि जर तुम्हाला हे प्रेडिक्शन परफेक्टली वाटत असेल किंवा ॲक्युरेटली वाटत असेल, तर जेवढे तुमचे मित्र सर्कल आहेत किंवा जेवढे तुमच्या सर्कलमध्ये जो व्यक्ती ट्रेडिंग करतोय, नक्की आपला हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवून द्या, की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्की युजफुल होणार आहे. तो कसा तुम्हाला आजच्या प्रेडिक्शनमध्ये समजून जाईल. तर बघा, ह्या वीकमध्ये म्हणजे एक्झॅक्टली आता जर बघितला तर आज पोल झाला आणि उद्या आहे रिझल्ट इलेक्शनचा म्हणजे शनिवारी. तर ह्याचा इफेक्ट ह्या येत्या वीकमध्ये कसा होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आज डिस्कशन होणार आहेत आपल्या प्रेडिक्शनमध्ये. तर बघा, हे जे मार्केटने जे एकदम मोठी रॅली दाखवलेली आहे, ही इलेक्शनच्या पोलचा जर रिझल्ट आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही. आणि कधी पण बघा, कधी पण मार्केटमध्ये म्हणजे आपले जे इलेक्शन असेल तर त्याच्या आदल्या दिवशी ते मुवमेंट होऊन जातात. ऑलरेडी तसं उद्याची मुवमेंट उद्या शनिवार असून उद्या होऊ शकत नाही, पण उद्या जे इलेक्शनचा रिझल्ट होणार ते ऑलरेडी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की हा रिझल्ट जरा गॅप अप किंवा फ्लॅट ओपन म्हणून कंटिन्यू राहू शकतो. म्हणजे ह्या वीकमध्ये बँक निफ्टी 52,000 ह्या लेवलला टच करू शकते किंवा 52,500 किंवा 53,000, म्हणजे ही तीन टार्गेट ह्या वीकमध्ये आपल्याला दिसून यायला मिळतात. रिझन असा आहे, मार्केटनं एक मोठा फॉल दाखवला, एक कन्सोलिडेशन एखादं त्या झोन मध्ये झालं, इथे एक छोटासा पॅटर्न पण बनला, ह्या पॅटर्नचा ब्रेकआउट पण झाला. आता हा एक त्याचा स्टॉप लॉस होतोय 52,165. एक तर मार्केट 51,132 ला आहे. समजून चला की जर स्टॉप लॉस जर त्याला हिट करायचा असेल किंवा रिटेस्ट जरी करायचं म्हटलं तर 52,000 तर जाऊ शकतो. म्हणजे आपली पहिल्या टार्गेट तर आपलं 52,000 देऊ शकतो, मग 52,500 मग 53 येईल. जर समजून चला की ह्यानं 52,165 पण एकदा त्याने ब्रेक केलं म्हणजे स्टॉप लॉस हिट केलं, तर मग काय हरकतच नाही, वरच्या लेवलला दिसून जाईल. जर आपण आता पुटला आपण बसणार नाही, कारण हा जरा सपोर्ट झोन होता. ऑलरेडी ह्या गोष्टी आपण बरेच दिवस झाला डिस्कशन करलो की हा एक सपोर्ट झोन आहे, सपोर्ट झोन आहे, मार्केट पुलबॅक देऊ शकतं. मागच्या वीक मध्ये पण मी सांगितलेलं, तुम्ही जर बघितलं असाल माझं प्रिडिक्शन तर नक्की तुम्ही या ठिकाणी कॉललाच वर्किंग केलं असणार आहे. आणि आज म्हणजे 2 दिवसातून मार्केट बघितलं केवढा मोठा रिटर्न दाखवला, 49,875 पासून 50 नंतर 2100 पॉईंटचं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट झालं. फक्त आपण एकच व्ह्यू सांगितलं होतं की तो एक सपोर्ट झोन आहे, इथून मार्केट चांगलं पुलबॅक देऊ शकतं. आणि पुलबॅक हाच कंटिन्यू राहू शकतो, 52,000 आणि 52,53 हे टार्गेट राहू शकतं. टाइम फ्रेम छोट्यामध्ये बघूया, हे वीकली झालं आपलं. छोट्यामध्ये आपलं कसं वर्किंग होऊ शकतं किंवा मार्केट आपल्या चांगल्या साईडला म्हणजे कुठल्या साईडला आपल्याला चांगले मुवमेंट देऊ शकतं. तर बघा, तुम्हाला कुठे एंट्री घ्यायची आहे, तर एक्झॅक्टली 51,295 तर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. फर्स्ट टार्गेट 51,537 आणि 51,787 राहू शकतं. मधल्या झोनला तुम्ही अवॉइड करा, तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं की ते एक स्टॉप लॉस आहे, तो स्टॉप लॉस हिट झाला की तुम्हाला माहिती कॉलला मुवमेंट होऊ शकते. इथून पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट आणि थर्ड टार्गेट मार्केट सहज जाऊ शकतं. एक सेलिंग झोन तो म्हणजे 53,029, हा एक सेलिंग झोन आहे. इथून मार्केट पुलबॅक डाऊन पण देऊ शकते, इथे आणि इथून पण खाली येऊ शकतं. एक तर मार्केट समजून चालेल की ते 52,000च्या आसपास एक स्टॉप लॉस हिट करायला गेलं आणि न हिट होता जर रिव्हर्सल तर इथून जरा फॉल येऊ शकतो. पण हा फॉल लय मोठा नसणार, इथं टार्गेट देईल आणि इथून परत एकदा रिव्हर्सल फिरू शकतात. ओके, हे झालं बँक निफ्टी. तर निफ्टीमध्ये आपल्याला बघूया, तर निफ्टीमध्ये परत एकदा वन डे टाइम फ्रेमवर जाऊया आणि वन डेच्या हिशोबाने म्हणजे ह्या वीकमध्ये आपण कशा पद्धतीने वर्किंग करणार आहे बघूया. तर बघा, निफ्टीमध्ये आपण एक झोन ड्रॉ केला होता, जो 23,110 होता. 30 लेवल मी जरासं डाऊन आणलेलं आहे, ती लेवल जरासं मी 84 दरम्यान आणली होती. तर ह्याच्यावरती एक सपोर्ट झोन होता, हा सपोर्ट झोन जरासा आपल्याला बघण्यासाठी मिस झाला होता. पण आपला व्ह्यू होता की 23,110 पासून तर मार्केट फुलबॅक देऊ शकतं. पण हे एक्सेप्टेशन होतं की 23,282 पासून होते, पण चांगलं आउटपुट दिलं, चांगलं फुलबॅक मोठं झालं. आपली फक्त जर लेवल जरा खाली गेली काही हरकत नाही, पण इथून पुढच्या जर लेवल तरी मॅच होतील. ऑलरेडी हा एक सपोर्ट झोन होता आणि त्याच्यावरतीच क्लोजिंग दाखवला. जर मार्केटनं 23,907च्या वरती जर आहे तसं फ्लॅट ओपन केलं, तर 24,028 नंतर तुम्हाला मोठी रॅली 24,500 आणि 25,000 रॅली ह्या वीक मध्ये दिसून येईल. तुमचे जे रेड स्टॉक्स दिसत आहेत किंवा जे जे तुमचा लाल लाल पोर्टफोलिओ दिसतोय, हा तुमचा पोर्टफोलिओ ग्रीन दिसायला येईल ह्या वीक मध्ये किंवा पुढच्या वीक मध्ये. त्यासाठी तुम्हाला मी मगाशी सांगितलं, जेवढे जेवढे तुमचे मित्र आहेत किंवा जेवढे जेवढे तुमच्या सर्कलमध्ये ट्रेडिंग करतात, नक्की हा व्हिडिओ त्यांना पाठवून द्या, म्हणजे त्यांना आवडेल किंवा ही गोष्ट आवडेल. कारण बऱ्याच जणांचं पोर्टफोलिओ आता रेट दिसत आहेत, बऱ्याच जणांची सायकोलॉजी आता बिघडली आहे. प्लस कालची न्यूज, ह्या न्यूजमुळे पण इफेक्ट झाला. जे अडाणीची न्यूज तुम्ही बघितला असाल, तर बऱ्याच जण असं वाटतं तुम्ही मार्केट आता फॉल घेणार, परत डाऊन येईल, परत पोर्टफोलिओ पूर्ण मायनस जाईल. पण भिऊ नका, पोर्टफोलिओ परत ग्रीन मध्ये येऊ शकतो. हे इन्व्हेस्टमेंट असते पोर्टफोलिओ म्हणजे, तर कुठल्याही पद्धतीची पॅनिक व्हायची गरज नाहीये. थोडा वेळ द्या, थोडा वेळ द्या, तुम्हाला आउटपुट चांगलं दिसून जाईल. जसं तुम्हाला मी सांगितलं की आताचं नेक्स्ट टार्गेट 24,500
सॉरी 24,028, 24,500, 25,000 हे लेवल परत मार्केटला दिसून येऊ शकतात. टाइम फ्रेम 5 मिनिटावर बघूया की कुठली बेस्ट लेवल आणि कुठल्या बेस्टला आपल्याला टार्गेट बसायचं आहे. तर 23,800 वरून एक बाईंग झोनच आहे. ऑलमोस्ट हे एक रिटेस्ट करायला होतं. तुम्ही फ्लॅट ओपन झालं तर बसू शकता किंवा माझ्यापासून गॅपअपच ओपन होईल. गॅपअप जर झाला तर हे 23,939 वरती कॉलला एक मुवमेंट चांगली बसू शकते. याच्यावरती पण कॉलला बसू शकताय. प्लस 24,085 वरती पण बेस्ट मुवमेंट आहे. त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट वन साइड जसं आज दाखवले मुवमेंट, तशी उद्या पण मोमेंट म्हणजे सोमवारी पण मोमेंट परत कॉल साईडला होऊ शकते. 23,500ला परत मोमेंट जाऊ शकते, परत मार्केट जाऊ शकतं. आणि जे जे तुमचं निगेटिव्ह स्टॉक दाखवल्यात ते तुम्हाला पॉझिटिव्ह सगळं दिसू शकतं. ऑलरेडी तुम्ही स्टॉक्स बघू शकताय, हे मला चांगलं पॉझिटिव्ह दिसत. आज बरेच स्टॉक्स 2 दिवसामध्ये म्हणजे काल जे मोठे मोठे फॉल झाला होता ते परत रिकवर केलाय. एक्झाम्पल तुम्हाला आरएस एलटीडी सांगतो. आरएस एलटीडी बघा, एका दिवसामध्ये 515 पासून तो गेला होता 470. कमीत कमी ही जर बघितलं तर 25 पॉईंट डिफरन्स आहे. 25 पॉईंट पैकी ऑलमोस्ट 506 ते परत आलेला आहे. एक 35 ते 30 पॉईंट रिकव्हरी दाखवलेला आहे ह्या स्टॉक्स ना. तर प्रत्येक स्टॉक्स कसा रिकव्हरी दाखवतो तुम्ही विचार करा. त्यामुळे पॅनिक होऊन कुठलीही पोझिशन काढू नका, कुठलाही स्टॉक्स काढू नका, होल्ड राहा. मग चांगला आउटपुट मिळून जाईल ह्या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये. परत मार्केट आहे तसं रिव्हर्सल आणि चांगल्या लेवल परत दिसून येऊ शकते. माझ्या हिशोबाने हे एंडिंगला म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत परत मार्केट 26,000 आणि 26,500 हे लेवल परत टच करू शकेल एवढी ताकद या मार्केटमध्ये आहे किंवा आता बाहेर ऍक्टिव्हिटी असं दिसून येते. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. त्यांना ऐकल्यावर किंवा त्यांना म्हणजे अनालिसिस बघितल्यावर खूप भारी वाटेल. ओके, थँक्यू.